आणि आताची सर्वात मोठी बातमी समोर येते। उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकरांना विजयी करणारा मोबाईल बदलण्याचा प्रयत्न झाला असून निवृत्त पीआय सातारकर वनराई पोलीस ठाण्यामध्ये काय डील करत होते, ते 4 दिवस पोलीस स्टेशनला का चक्रा मारत होते असा सवाल उपस्थित करत वनराई पोलीस ठाण्याचे सीसीटीव्ही जप्त करून चौकशी करा अशी मागणी राऊतांनी केली आहे। तर आपण पाहतोय या क्षणाची महत्त्वाची बातमी। उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकरांना विजयी करणारा मोबाईल बदलण्याचा प्रयत्न झाला असून निवृत्त पीआय सातारकर वनराई पोलीस ठाण्यामध्ये काय डील करत होते असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केलाय। ते 4 दिवस पोलीस स्टेशनला का चक्रा मारत होते असा देखील प्रश्न राऊतांनी विचारलाय। सीसीटीव्ही फुटेज का दिलं जात नाही, त्यांना कोणाचे फोन ह्या काळामध्ये आले, वंदना सूर्यवंशीचे फोन सुद्धा ताब्यात घेतले पाहिजे। सगळे त्यांचा स्टाफ, त्यानंतर वायकरांच्या नातेवाईकांचे फोन जे तिथे फिरत होते आतमध्ये, अधिकाऱ्यांचे फोन घेऊन जे का उद्योग चालले होते, तो फोन वनराई पोलीस स्टेशनने जप्त केल्यावर वायकर यांचा एक जवळचा माणूस, रिटायर्ड पोलीस अधिकारी सातारकर, हा सातत्यानं 4 दिवस वनराई पोलीस स्टेशन मध्ये का येरझारा घालत होता, फोन बदलायचा होता, काही डील करायचं होतं, ते डील झालंय की नाही याचा तपास व्हायला पाहिजे। पुण्यातल्या पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये येथे ब्लड सॅम्पल बदलून फॉरेन्सिक लॅब गुन्हेगाराला वाचवू शकते, तिथे या फोनचं काय घेऊन बसला। या सर्व लॅबचे प्रमुख हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांच्यावरती एकनाथ शिंदे आहेत। हे जो आता लक्षात आलंय, त्यांनी उत्तर पश्चिमचा निकाल कसा चोरला त्याच्यावरती त्यांनी विश्वास ठेवावाच लागेल। वनराई पोलीस स्टेशन मधून फोन बदलण्याचा प्रयत्न झाला, तो यशस्वी झालाय का, हे सातारकर कोण आहेत आणि कोणाचे नातेवाईक आहेत, जे सतत 4 दिवस वनराई पोलीस स्टेशन मध्ये येरझारा घालत होते, सीसीटीव्ही फुटेज काढा, त्यांचं तिथे काय काम होतं आणि त्यांचं काय डील झालं हे सांगा, नाहीतर मी सांगतो।